तर मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी शीतल तेजवानी हिची आज पोलीस कोठडी संपतेय। पुणे पोलीस शीतल तेजवानीची पोलीस कोठडी अर्थातच वाढवून मागण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर शीतल तेजवानीची आज कोठडी संपते, त्यामुळे अर्थातच ती वाढवून घेतली जाईल असं म्हटलं जात आहे। काल मात्र सूर्यकांत येवले आणि तेजवानीची समोरासमोर चौकशी झाली आहे। 10 तास चौकशी झालेली आहे। काय घडतंय नेमकं? खरं तर पहिल्यांदाच या मुंडवा जमीन प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवले जे निलंबित तहसीलदार आहेत यांची आर्थिक गुन्हे शाखेने समोरासमोर चौकशी केलेली आहे। आज शीतल तेजवानी हम्म हिची पोलीस कोठडी संपत आहे आणि त्याआधी पोलिसांनी या दोघांची एकत्रितपणे चौकशी केलेली आहे आणि ही चौकशी तब्बल 10 तास चालली असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। या संपूर्ण मुंडवा जमीन खरेदी प्रकरणामध्ये सूर्यकांत येवले यांची सुद्धा भूमिका ही संशयास्पद आहे आणि त्यांनी अमेडिया कंपनीला कशा पद्धतीने मदत केलेली आहे हे आरोपातून समोर आलेलं होतं आणि त्या दृष्टीने काल आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा तपास केलेला आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा सुद्धा जबाब काल नोंदवण्यात आलेला आहे आणि तब्बल 10 तास चौकशी केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवलं सुद्धा जाणार आहे। काल दोघांची एकमेकांसमोर चौकशी करत असताना शीतल तेजवानी मात्र तपासामध्ये सहकार्य करत नाहीये अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। दुसरीकडे आज शीतल तेजवानी हिची पोलीस कोठडी संपत आहे आणि त्यामुळे या 8 दिवसांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने नेमकी काय काय तपास केलेला आहे, तिच्याकडे काय काय तपास पद्धतीचा लागलेला आहे याची माहिती आज न्यायालयामध्ये देऊ शकतं आणि त्या अनुषंगानं पुन्हा एकदा तिची पोलीस कोठडी मागून घेण्याची सुद्धा शक्यता आहे। आता न्यायालय शीतल तेजवानी हिला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावेल हे पाहणं महत्वाचं असेल। पण काल तब्बल 10 तास सूर्यकांत येवले याची चौकशी झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस या संपूर्ण मुंडवा जमीन प्रकरणाचं प्रकरण आहे ते व्यापत चाललेलं आहे। दुसरीकडे अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील याची मात्र अजूनही चौकशी झालेली नाहीये। कालही चौकशीसाठी त्यांना बोलवण्यात आलेलं होतं पण आजारपणाचं कारण देत ते चौकशीला गैरहजर राहिलेले आहेत। खरं तर काल शीतल तेजवानी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दिग्विजय पाटील यांची अगदी एकत्रितपणे अशी अगदी चौकशी आर्थिक गुन्हे शाखेला करायची होती अगदी अमोल, पण मग काल खरं तर मला दिग्विजय हाच पाटील मुद्दा तुम्हाला या ठिकाणी विचारायचा होता की बहरीनला एकतर दिग्विजय पाटील गेलेला, त्यामुळे बहरीनवरून आल्यानंतर दिग्विजय पाटीलची चौकशी होईल असं म्हटलं जात होतं। पण अर्थात आजारपणाची सबब पुढे आली, त्यामुळे चौकशी ही लांबणीवर गेलेली आहे। केवळ लांबणीवर गेली आहे, याला देखील तारीख पे तारीख मिळेल की यालाही काही टाइम बाउंड वगैरे ठेवण्यात आलेला आहे? खरं तर कालही मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने राज्य सरकारला झापलेलं आहे आपण पाहतोय की पार्थ पवार याचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये का नाहीये असा सवाल उपस्थित करण्यात आलेला होता। अमेडिया कंपनी ज्यामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत, मात्र यामध्ये पोलिसांकडून फक्त दिग्विजय पाटील याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 डिसेंबरला दिग्विजय पाटील याचा पहिल्यांदा जबाब नोंदवण्यात आलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला 5 तारखेला बोलवण्यात आलेलं होतं पण बहरीनला जय पवार यांचं लग्न होतं आणि त्या लग्नाला जायचं आहे असं कारण देत दिग्विजय पाटील यांनी मुदत वाढून मागितलेली होती आणि 8 ते 10 तारखेच्या दरम्यान मी पुन्हा एकदा चौकशीला येईल असं त्यांनी सांगितलेलं होतं। पण काल 10 तारीख सुद्धा उलटलेली आहे पण दिग्विजय पाटील मात्र चौकशीला हजर राहिलेला नाहीये। आजारपणाचं कारण यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे खरंच हे आजारपण दिग्विजय पाटील यांना आहे का ही पळवाट काढली जाते हा सुद्धा प्रश्न आहे, तो आता उपस्थित केला जात आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।